नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर यूट्यूब चॅनलमध्ये। एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होणार। पण कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे, सविस्तररित्या बातमी माहिती जाणून घेण्याआधी आपल्या योजना कॉर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा हप्ता आला का नाही सांगायला विसरू नका। तसेच शेतकरी मित्रांनो, महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे की पीएम किसान महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अखेरीस जे पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत आज जो 5 ऑक्टोबर 2024 रोजी 4000 रुपये अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। ही महत्त्वपूर्ण एक अपडेट आहे शेतकरी मित्रांनो। तर एकंदरीत ही जे हप्ता आहे तो आजच मिळणार होते आणि सुरुवात पण झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 4000 रुपये जमा। तर एकंदरीत कसे पद्धतीने तुम्हाला हप्ता मिळाला का नाही कसं चेक करू शकता। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपण पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आहोत। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे की तुम्ही हे जो नो युअर स्टेटसचा पर्याय दिसतो तिथं क्लिक केल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर नो युअर स्टेटस याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा असतो। 12 अंकी आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक ओटीपी येईल। ओटीपी आल्याच्या नंतर तुमचा रजिस्ट्रेशन मिळवा। रजिस्ट्रेशन नंबर मिळवल्याच्या नंतर तुम्हाला जो हप्त्याचा स्टेटस आहे 18व्या हप्त्याचा स्टेटस तुम्हाला दिसून जाईल। एकंदरीत महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर 4000 रुपये जमा झालेले आहेत। महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर केवायसी पेंडिंग असेल तर तुम्हाला हप्ता जो आहे हप्ता मिळणार नाही। पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेचा जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल शेतकरी मित्रांनो तर केवायसी करणं गरजेचं होतं। मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की केवायसी चा जो प्रॉब्लेम आहे तो ओटीपी बेस्ड केवायसी करून सुद्धा दुरुस्त करता येतो किंवा आपल्या इथे सुद्धा देण्यात आलेला आहे सीएससी सेंटर बायोमेट्रिक बेस्ड केवायसी आणि ओटीपी बेस्ड केवायसी अशा दोन पद्धतीने केवायसी तुम्ही करू शकता। कोणत्याही पद्धतीने केल्यावर तुमचा केवायसीचा प्रॉब्लेम दुरुस्त होऊन 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील। शेतकरी मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आपल्या योजना कॉर यूट्यूब चॅनलला पुनर्स एकदा सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।